हेडलाईन्सवर आपण एक नजर टाकूया। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीर विधानसभेचं आज एकदिवसीय विशेष अधिवेशन। हल्ल्यासंदर्भात अधिवेशनात होणार चर्चा। भारताच्या कठोर पावलांमुळे पाकिस्तान सरकारची घाबरगुंडी। पहलगाम हल्ला हा भारताचा ड्रामा। पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यानंतर संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचं हास्यास्पद विधान। पहलगाम हल्ल्यातल्या आणखी 4 संशयित दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त। कारवाई करण्यात आलेल्या घरांचा आकडा 9 वर। पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांनी सॅटेलाइट फोन वापरल्याची माहिती। हल्ल्याच्या दिवशी बैसरण खोऱ्यात चिनी बनावटीचे सॅटेलाइट फोन सक्रिय असल्याची माहिती। पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या कमजोर करा। खासदार असदुद्दीन ओवैसींचा मोदींना सल्ला। पाकिस्तान आपल्यापेक्षा 50 वर्ष मागे, भारताशी बरोबरी अशक्य असल्याचंही वक्तव्य। पाच लाखांहून अधिक पाकिस्तानी महिला भारतात। भाजप खासदार निशिकांत दुबेंचं खळबळजनक ट्विट। लग्न करून राहणाऱ्या महिलांना नागरिकत्व नसल्याचाही दावा। देशभरात हजारो पाकिस्तानी आले कुठून? ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून मोदी शहांना सवाल। पाकिस्तान्यांच्या आकड्याच्या तफावतीवरून शिंदे फडणवीसांवरही आगपाखड। दहशतवादी हल्ल्यानंतर अभिनेता अतुल कुलकर्णी काश्मीरमध्ये। आता दहशतवादाला हरवायचंय, अतुल कुलकर्णीचं आवाहन। काश्मीरमध्ये जाणाऱ्या रिकाम्या विमानाचा फोटोही केला पोस्ट। देशभक्तीच्या नावाखाली व्हॉट्सअप मेसेज व्हायरल करून फसवणूक। देशाचं सैन्य मजबूत करण्यासाठी पैसे पाठवा, फेक मेसेजेस व्हायरल। सव्वीस 11 हल्ल्यातील आरोपी दहशतवादी तहव्वूर राणाला एनआयए आज न्यायालयात हजर करणार। न्यायालयाकडून दिलेला 18 दिवसांचा रिमांड आज संपणार। मुंबईकरांचं बेस्ट बसचं प्रवास भाडं दुप्पट होणार। भाडेवाढीच्या प्रस्तावाला मुंबई महापालिकेची मंजुरी। परिवहन खात्याकडे प्रस्ताव सादर, निर्णयाकडे लक्ष। मुंबईतील एल्फिन्स्टन पुलाचा आज फैसला। रहिवाशांच्या मागण्यांबाबत MMRDA, पालिका, म्हाडा अधिकाऱ्यांसोबत बैठक। रहिवाशांच्या पुनर्वसनाबाबत लेखी आश्वासन देण्याची मागणी। NCERTच्या इयत्ता 7वीच्या पाठ्यपुस्तकांमधून मुघल हद्दपार। भारतीय राजघराणी, पवित्र भूगोल, महाकुंभ, मेक इन इंडिया, बेटी बचाओ बेटी पढाओचा नव्यानं समावेश। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। ब्रेक नंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत।